प्रारब्ध कर्म आणि हे कर्म जे आता आपण सध्या करतोय, आपण जेही सध्या आता कर्म करतो आहे ते कर्मापासून आपण जातो पुढे संचित कर्मामध्ये, आणि संचित कर्मातून पुढे जातो आपण प्रारब्ध कर्मामध्ये. हे कर्म जे करतोय त्याची तर गती मोठी विचित्र आहे. बऱ्याचदा आपण म्हणतो की मी तर काहीच या जन्मात पाप केलं नाही तरी मी हे का भोगत आहे. संचित काही जन्माचा तो संचय जो भोगावा लागतोय. मग विरह असेल, काही दुःख असेल, आणि काही आहे प्रारब्ध कर्म. जे चाललेले कर्म आहे त्या कर्माला शुद्ध करण्यासाठी सत्संग आहे. लक्ष आहे ना, जे काही कर्म चालले आहे त्या कर्माला शुद्ध करण्यासाठी सत्संग आहे, आणि संचित कर्माला शुद्ध करण्यासाठी जप आहे. मंत्र उच्चार, हे जप जे आहे ना, जप मंत्र हे सगळे आपल्याला तातून तारून नेतात. आणि नंतर आहे प्रारब्ध कर्म, ज्या प्रारब्ध कर्माला भोगावंच लागतं. काय काय भोगावंच लागतं. पण एवढं मात्र नक्की आहे, जर का तुम्ही भक्ती करत असाल, गुरूंना शरण जात असाल, तर जीवनामध्ये लिहिलेले जे काही प्रारब्ध कर्म आहे त्या प्रारब्ध कर्माची जी काही विचित्र अशी गती आहे ती कमी होऊ शकते. आपण मघाशी सुरुवातच इथून केली. त्याचे ते कर्म होते ज्या कर्मामुळे सोन्याचा तो पूर्ण घट नाहीसा झाला, फक्त एक सोन्याचा शिक्का मिळाला. आणि त्याचेच ते कर्म होते, प्रारब्ध कर्म होते. त्या प्रारब्ध कर्माला बदलण्यात आलं भजनामुळे, सत्संगामुळे, आणि त्या काट्याच्या फास्याचं रूपांतर एका काट्यामध्ये झालं केवळ. लक्ष आहे ना, असे हे कर्म संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म आहे. तर हे सगळे कर्म मंत्रोच्चाराद्वारे कसे बदलतात यासाठी एक अत्यंत सुंदर उदाहरण सांगितलं. देवदत्त नावाच्या एका राजाने ब्राह्मणांना आमंत्रित केलं, ज्यांचं नाव गोविल ऋषी आहे, आणि त्यांना आमंत्रित करून एक असा यज्ञ करवला. जरा लक्षपूर्वक ज्या यज्ञाच्या माध्यमातून असा एखादा पुत्र प्राप्त होईल, ज्या पुत्राला प्राप्त करून जो अत्यंत विद्वान महाविद्वान असेल, जे सामवेदाचे ज्ञाता असलेले गोविल मुनी येऊन त्यांनी प्रारंभ केला यज्ञ. सामवेदाचे गाता. आता सामवेदाचं गायन केलं जातं, पण सामवेदाचं गायन करता करता त्यांचा श्वास मध्ये अडखळायचा. मध्ये श्वास जसा अडखळायचा हे देवदत्ताला सहन झालं नाही, त्याला आवडलं नाही. देवदत्तांनी अपमान केला. अरे मूर्ख मूढ ब्राह्मण, मंत्रोच्चार नीट करत नाहीये. आता घरी आलेल्या अतिथीचा जर का तुम्ही अपमान केला तर अतिथी शाप देईल की आशीर्वाद? बोला, काहीतरी तर बोला. असं हे हो, हे नाही, हे काय? शाप दिला. ज्याच्यासाठी तू यज्ञ करतोय ना, पुत्र तर होईल पण मूढ पुत्र होईल, मूर्ख पुत्र होईल. आणि पुत्र प्राप्ती झाली. मूढ आहे, मूर्ख आहे, त्याला काही येत नाही, कळत नाही, कुठे जायचं माहिती नाही, काय करायचं माहिती नाही. उथत्थ ज्याचं नाव आहे, ज्याला कुठल्याही प्रकारचं भान नाही. बसतो तर बसूनच राहतो, उठतो तर इकडे तिकडे फिरतो. आता सभामध्ये घेऊन लोकांमध्ये घेऊन गेलं तर या उथत्थाला साधी इतकी पण जाण नाही की लोकांमध्ये काय बोलावं. मूढ आहे. उठता बसता त्याला काय करायचं याचं भान नसल्या कारणाने त्याला बाहेर काढून दिलं. दूर जा, इथून दूर जा, असा मूढ पुत्र काय कामाचा. गंगेच्या किनाऱ्यावरती बसलेला उतत आपल्या जीवनाला कोसत आहे. हे देवा, का मला असा जन्म दिला की ज्या जन्मामध्ये मी मूढत्व धारण केलंय? मला असा जन्म का दिला? मला असा जन्म का दिला? मला असाच जन्म का दिला? असं स्वतःला कोसत असताना तेवढ्या तिथे एक व्याध आला. समोरून एक वराह, डुक्कर वराह समोरून चालला आहे आणि तो आश्रमाच्या मागे जाऊन लपला. तो व्याध बाण घेऊन तिथे पोहोचला. त्या उतत्थांना म्हणताय, तुम्ही इथून आलेला एक माझा शिकार बघितला, वराह बघितला का? बघा, मान्य उतत्थ थोडासा मूढ आहे, पण त्यांनी जीवनामध्ये एक गुण धरला. तो गुण असा की जरी मी मूढ असेल, जरी मी मूर्ख असेल, तरी एक गुण सोडणार नाही. आणि ते गुण हा आहे की मी खोटं बोलणार नाही. मी खोटं बोलणार नाही. बघा, एकच गुण आपल्याला कुठे घेऊन जातो. केवळ एक गुण. ठीक आहे, मी खोटं बोलणार नाही.
एवढं. म्हणून त्यांचं एक नाव सत्यव्रत, सत्यतपा असं झालं, सत्यतपा. हे महात्माजी, आपण सत्यतपा आहात, मला विश्वास आहे की आपण खोटं बोलणार नाही, म्हणून जरा सांगा, त्या वराहाला तुम्ही बघितलं का? तो वराह पुढून जाताना आणि मागून व्याध येताना ज्या वेळेला उतत्तांनी बघितलं, सत्यतपांनी बघितलं, त्यावेळेला त्यांच्या मुखातून शब्द निघाला, ए ए ए. बिना बिंदूचा ए असलेला हा शब्द हा सारस्वत बीज मंत्र आहे. ए ए ए जसा उच्चार केला आणि हा वराह मागे येऊन लपला. विचारताय, पाहिलं का तुम्ही माझ्या व्याधाला, माझ्या त्या शिकाऱ्याला, शिकारी माझा शिकार पाहिला का? त्यावेळेला उतत्थांच्या मुखातून अनायास निघाला, या पश्यती सा न भृते, या भृते सा न पश्यती, अहो व्याध स्वकार्यार्थीना किम पृष्यसी पुनः पुनः. अरे का विचारतोय मला पुन्हा पुन्हा? ज्या जिव्हेने, ज्या नेत्राने बघितलं ती नेत्र बोलू शकत नाही, आणि ज्या जिव्हेने बोलायचं ती जिव्हा बघू शकत नाही. खोटं पण बोलले नाही, आणि व्याध त्या शिकार कुठे सांगितला असता तर त्याचा मृत्यूचं पातक डोक्यावरती लागलं असतं. पण ही बुद्धी कुठून आली? ही मती कुठून आली? त्या बुद्धीमध्ये सत्याची स्थापना कशी झाली? त्यावेळेला ज्या वेळेला ए ए बिना बिंदू असलेला सारस्वत मंत्र म्हटला, ती माता सरस्वती बनून बुद्धीमध्ये स्थित झाली. आपल्या मुलांना सांगा दररोज, ए सरस्वती नमः. थोडं ताट बसा. प्रज्ञा विवर्धन करणारा हा सारस्वती बीज मंत्र देवी भागवताने दिलाय. आणि मी याचा एक सुंदर अनुभव पण घेतला, मी तुम्हाला सांगू इच्छिते. काही दिवसांपूर्वी मी शहादा या ठिकाणी गेली होती. त्यावेळेला एक मुलगा, आमचे आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर आहे, व्हॉलेंटियर आहे, छान, पण त्यांचा मुलगा जन्मतः त्याला नीट बोलता येत नाही. तर गुरुर ब्रह्माला, शक्यतो लहान मुलं तोत्रे बोलतात, तर काहीतरी वेगळंच म्हणतात, पण त्याला खरोखर त्याची जीभ नीट वळत नव्हती, तो वेगळंच डुरुर ब्रह्मा असं काहीतरी म्हणायचा. मी त्याला म्हणून घेतलं, गुरुर ब्रह्मा म्हण तू, गुरुर ब्रह्मा, तर डुरुर ब्रह्मा असं, डुरुर विष्णू असं सुरू. मग मी त्याला म्हटलं की अच्छा एक काम कर, हां माझ्याकडे तोंड कर. मी जशी ओठांची आणि जिभेची जशी हालचाल करते ना तसंच तू कर, हां छोटासा एकदम, काहीतरी दुसरी तिसरी तसं. म्हटलं म्हण, ए सरस्वती नमः म्हणा सगळ्यांनी, म्हण ए सरस्वती नमः, 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 ए सरस्वती. ज्यावेळेला म्हणून घेतलं त्याच्याकडून हे सतत ए सरस्वती नमः, तर त्याला ते प्रत्येक शब्द आणि शब्द स्पष्ट म्हणता यायला लागलं होतं. वाणीची शक्ती आहे मा सरस्वती, बुद्धीची शक्ती आहे. मुलांनी लक्षपूर्वक, विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून ए सरस्वती नमः असं म्हणून घेतलं तर प्रज्ञा विवर्धन होते, बुद्धीमध्ये स्थिरता येते. तेच म्हटलं उतत्थानी सत्यतपानी, तर अनायास बुद्धीची जागृती झाली. नमो शारदा, नमो शारदा, नमो शारदा माता, नमो शारदा, नमो शारदा, नमो शारदा माता. हे विद्या बुद्धी प्रदायिनी, हे विद्या बुद्धी प्रदायिनी, मा श्वेत
नमो शारदा नमो शारदा नमो शारदा शारदा हे विद्या बुद्धी प्रदायिनी मा वीणा पुस्तक धारिणी नमो शारदा माता. यानंतर या पश्चात त्याला विचारताय त्या व्याधाला, बाबा रे तू असं का करतो, कोणाची शिकार का करतो. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मी शिकार यासाठी करतो कारण तो माझा धर्म आहे. ते करेल तर मला खायला मिळेल ना, माझं पोट त्या आधारावरतीच मी भरतो ना. गुरुजी एकदा सांगत होते, इस जगत में कोई बुरा नहीं, या जगात कोणी वाईट नाही. इस जगत में कोई बुरा नहीं, बस बीमार है, बस आजारी आहे. मनाच्या वरती, मानसिक स्तरावर, विचारांच्या स्तरावर तो थोडा आजारी आहे आणि त्याला ठीक करणं गरजेचं आहे. तणावाद्वारे या सगळ्याद्वारे तो होऊ शकतं आजारी आहे. आपण जे बरोबर आहे म्हणतो, जरुरी नाही ते बरोबरच असलं पाहिजे. मला जांभळा रंग आवडत नाही, तुम्हाला आवडतो? मला जांभळा रंग आवडत नाही, तुम्हाला आवडतो? आवडतो. मला फुलं आवडत नाही, तुम्हाला आवडतात? आवडतात. बर, कोण बरोबर आहे, तुम्ही बरोबर आहे की मी? मला जांभळा रंग आवडत नाही, तुम्हाला आवडतो का? आवडतो. मला फुलं आवडत नाही, तुम्हाला आवडतो का? आवडतात का? आवडतात. कोण बरोबर आहे, तुम्ही की मी? हा, दोघी? तुमच्या जागी तुम्ही, माझ्या जागी मी, असं वाटतं? बरं हात वर करा. किती लोकांना वाटतं की दोघी बरोबर आहे, तुमच्या जागी तुम्ही, आमच्या जागी आम्ही? हात वर करा, हात वर करा, मला दिसू तर द्या. हात वर करा नीट. अरे बरं ठीक आहे, कन्नडामध्ये सांगते. हात वर करा. किती लोकांना वाटतं की आपण दोघेही बरोबर आहोत? तुमच्या जागी तुम्ही बरोबर आहे, मी माझ्या जागी बरोबर आहे. नाही आवडत मला फुलं, नाही आवडत मला, माझी मर्जी, माझी इच्छा. ठीक आहे, फोटो काढा यांचा. आपापला फोटो काढा आणि त्याला छानशी फ्रेम करून घरामध्ये लावा. आणि ज्या ज्या वेळेला समाजामध्ये एखादी गोष्ट एखाद्याची नाही आवडली ना, की तो फोटो पहा. मी एकदा हात वर केला होता की तुमच्या जागी तुम्ही बरोबर आहे, माझ्या जागी मी बरोबर आहे. यासाठी समाजामध्ये वैविध्यता आपण बघ. तुमच्या माहितीसाठी सांगते, मला रंग पण आवडतो आणि फुलं पण आवडतात. तुमच्या माहितीसाठी गोष्ट अशीच आहे की प्रत्येक जण आपापल्या जागी त्याची काहीतरी एक कारण असेल, त्याचं ते वैयक्तिक कारण असेल. हा, तो वाईट असो नसो, तो अशा ठिकाणी जन्माला आलाय ज्याला संस्कार तसे मिळाले. काही दिवसांपूर्वी गुरुजी सांगत होते आत्ताच की काही आतंकवादी मंडळींना ज्यावेळेला सुंदर अशी कोर्स करवल्या गेला, त्यावेळेला त्यांच्यातली ती जी सगळी तामसिकता आहे ती दूर झाली. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं, आम्ही ज्या वातावरणात लहानाचं मोठं झालो ते वातावरण खूप वेगळं आहे. आपण भाग्यवान स्वतःला समजायला पाहिजे की आपण अशा ठिकाणी जन्माला आलो, ज्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर आपल्याला सद्गुरू आहे, गुरु आहे, जे गुरु सन्निधी देतात आणि सांगतात काय योग्य आहे काय अयोग्य, जे विवेकाचं ज्ञान प्रदान करतात. 14 वेळा, किती वेळा? 14 वेळा मृत्यूला वापस पाठवलं. 14 वेळा मृत्यूला वापस पाठवल्यानंतर असं वाटायला लागलं जणू काही मीच बरोबर आहे, बाकी सगळे चुकीचे, मीच सत्य आहे, बाकी सगळे असत्य. ज्ञानेश्वर महाराज माऊलींची ख्याती ऐकली आणि विचार केला, चिठ्ठी पाठवू तरी काय पाठवू? चिरंजीव पाठवू तर त्यांची ख्याती महान आहे, चिरंजीव लिहिता येणार नाही. मग श्री लिहून पाठव, श्री ज्ञानदेव असं लिहून पाठव. तर माझ्यापेक्षा वयाने लहान आहे म्हणून कोरी चिठ्ठी पाठवली. कोरी
चिठ्ठी पाठवली. मुक्ताबाईंनी देखील लिहून त्यावरती पाठवलं, अरे बाबा 14 वेळा मृत्यूला वापस पाठवलं पण अजून कोराच राहिलास का? आणि ते बघून निघाले चांगदेव महाराज. विचार करताय हे चौघं नेमके आहे काय, ते त्यांच्या जागी कुठल्या दिव्यतेला धारण करू नये हे बघण्यासाठी चांगदेव महाराज हातामध्ये सर्पाचा चाबूक करून वाघावरती बसून निघाले आहे. उभारिला ध्वज दिली लोकावरी, उभारिला ध्वज दिली लोकावरी, उभारिला ध्वज दिली लोकावरी. ऐसी चराचरी कीर्ती जाचिए, ऐसी चराचरी कीर्ती जाची. उभारिला ध्वज लोकावरी, उभारिला ध्वज लोकावरी. निघाले चांगदेव महाराज, सर्पाचा चाबूक केला, वाघावरती आरूढ झाले आणि वाघावरती आरूढ होऊन स्वारी पुढे निघाली. तेने निवृत्तीनाथ ज्ञानोबा सोपान, तेने निवृत्तीनाथ ज्ञानोबा सोपान. मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कडा, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कडा. उभारिला ध्वज दिली लोकावरी, उभारिला ध्वज दिली लोकावरी. धरुनी सगुण, धरुनी सगुण केली बाळ क्रीडा, धरुनी सगुण. धरुनी सगुण केली बाण क्रीडा, बोलविला रेडा निगम वाचे, बोलविला रेडा निगम वाचे. उभारिला ध्वज दिली लोकावरी, उभारिला ध्वज दिली लोकावरी. बऱ्याचदा गुरुतत्व या धर्तीवरती अद्भुत स्वरूप धारण करून येतं. लघु म्हणजे लहान, गुरु म्हणजे मोठा. ज्याने विशाल तत्व धारण केलंय आणि ज्या वेळेला विशाल तत्व धारण करतो ना आपण आपल्या हृदयामध्ये, त्यावेळेला सगळे आपले वाटायला लागतात. वाघावरती आरूढ होऊन आलेले चांगदेव महाराज एखाद्या मुक्या जनावराला, एखाद्या मुक्या प्राण्याला नीट असं शिक्षण देऊन सहज अगदी कुणीही त्याला आपलंस करून घेईल. पण आज या ठिकाणी बरेच जण म्हणतात
हे चार सुंदर अद्भुत स्वरूप त्या गुरुतत्वाला धारण करू नये आणि त्यात मुक्ताबाई मुक्तादे आदी माया शक्ती तो हा विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आणि साक्षात सोपान देव सोपान काका निवृत्तीनाथ तर आदी माया जगज्जननी जगदंबा शक्ती माता मुक्ताई मा मुक्ताईला बघितला आणि एक भाव असा जागा झाला 14 वेळा मृत्यूला वापस पाठवलं आणि त्या छोट्याशा मुक्ताबाईने मला लिहून पाठवलं की चांगदेव महाराज अजून पूर्ण झालात नाही का कोरीच राहणार का या कागदासारखे गुरुतत्वाने कोणतं शरीर धारण केलंय हे महत्वाचं नाही गुरुतत्व शरीर पुरुषाचं धारण करतोय की स्त्रीचं धारण करतोय हे महत्वाचं नाही गुरुतत्व ज्या ठिकाणी भेटेल त्या ठिकाणी नतमस्तक व्हा हे ज्ञान आणि ज्या वेळेला हे बघितलं त्यावेळेला मात्र समोर वाघावरून चालत येणाऱ्या चांगदेवांना बघत माऊलींनी विचार केला आता मात्र आपण कसं चालत जावं म्हणून त्या समयाला त्या वेळेला ज्या भिंतीवरती चौघही भावंड विराजमान होते त्या भिंतीलाच आदेश दिला की आता समोरून वाघावरती धावत येणारे चांगदेव महाराज आहे तर तू पण थोडीशी चाल ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया संत महिमा वर्णो किती निर्जीव चालविली भिंती आणि जसा आदेश दिला त्या भिंतीने चालायला प्रारंभ केला वैसुनियावरी चालविली भिंती 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 सांग देवा प्रती दिधली भेटी सांग देवा प्रती दिधले भीती ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम सोपान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम समोरून निर्जीव चालणाऱ्या भिंतीला बघितल्यानंतर चांगदेव महाराजांचा संपूर्ण अहंकार गळून गेला चांगदेव महाराज वाघावरून उतरले आणि माता आदी जगज्जननी जगदंबा शक्ती मुक्ताईला शरण गेले माई धन्य हो धन्य हो धन्य हो ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा नामदेव तुकाराम निवृत्तीनाथदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ 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 नामदेव तुकाराम निवृत्तीनाथदेव सोपान मुक्ताबाई
ज्ञानेश्वर महाराज की जय हो. आदि जगत जननी मुक्ताबाई की जय हो. या सुंदर अद्भुत झाकीचं दर्शन करण्यासाठी आणि करून देण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि त्या सुंदर अद्भुत झाकीचं दर्शन करत असताना असं प्रतीत होतंय जणू साक्षात माऊली करुणेच्या रूपाने या ठिकाणी येऊन विराजित झाले आहे. त्यानंतर आरती अगोदर दुर्गट भारी तुझ विन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा के वारी हारी पडलो आता संकट वारी जय देवी जय महिषासुरवदनी दैत्यासुरवदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी माता तुझ ऐसी नाई चारी श्रमने परंतु न बोलवे काय सारी विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावसी लावलाई जय देवी महिषासुरवदनी दैत्यासुरवदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होसी निर्दासा देशापासून सोडे दुःखापासून सोडी सोडी न पाशा वे तुझ वाचून कोण पूर्विलाशा नरहर कल्याण झाला पद्मकलनीशा जय देवी जय महिषासुरवदनी दैत्यासुरवदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी करुणावतारं संसार सारं भुजेन्द्रः सदा संतं हृदयालवं भवं भवामि चैतन्यमं मन्दालमाला कपालमाला शिवशङ्करं दिगम्बराय नमः शिवाय धालिक लोटांगण वंदे चरणं प्रेमे नारायण श्रीधर जानकी नायक राम हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण शारदा सर्वकाल तद्वद्गुरुनामाईश बालमने यात्रेया पुष्पमाला या मन्त्रमाला सजा कृपाला अंबिके यात्रा रुक्मिणी वसन्ति द्वारके राजा जय कृष्णदेवा मंत्र पुष्पांजलि समर्पयामि.